थांब थांब सावित्री, कोणी काही करू नका, मी पाहतो. अरे मग मैं काय इथं दडून बसू हे? आबा थांबा तुम्ही, अगोदर मी जातो. ज्योती थंड डोक्यानं र बाबा. होय. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे समोर या ना, या समोर. अहो कोण आहे? आबा माई, तुम्ही अगोदर आत जा. आणि तुम्ही इथे उभं राहून काय आगीशी खेळणार वय? कोण आहे रे? अंधारात लपून कोण वार करते ते तरी पाहू दे. ज्योती कोण असेल हे आपल्याला माहित नाहीये का? विधवा विवाह निषेध. नर्मदेचा विवाह लावलात तर बायको सुद्धा विधवा होईल. ज्योतिराव, परंतु त्यांना कोणत्या तरी कामगिरीवर जायचे होते, ते बहुधा जाता न आल्यामुळे चिडचिड होत असणार. एवढ्या रात्री नको रे बाबा, आधीच रागावलेले आहेत आणि त्यात बाहेर जाणं नको. एक काम करशील का, तू जाऊन जरा त्यांना शांत करणार. नाही नाही आई, ते शक्य नाही. रघुचा रागही माझ्यावर काढतील बाबा. तूच जा आई. नको रे. या सौभाग्यवती यमुनाबाई, लोक हो ऐकलेत का? एकदा का आम्ही स्वर्गवासी झालो, या बाई विधवा झाल्या. यांना गंगा भागीरथी यमुनाबाई न म्हणता, यांचे केशवपन न करता, यांचा पुनर्विवाह करून देण्यात यावा. हे काय अभद्र बोलणं झालं? शुद्धीतच बोलतोय, काही भांग भुरका घेऊन नाही बोलत आहे. मस्त ठाऊक आहे ना मी गेल्यावर तू काय करणार आहेस ते. अगो अगो तुझा भाचा सुद्धा तुला मदतच करेल. आता तो स्वतःच एका विधवेशी विवाह करतोय म्हटल्यानंतर विधवा पुनर्विवाह समाजमान्यच होणार.
आता समाज सुधारकच जर असे करत असतील तर आम्ही पामर तरी काय करणार बिचारे. नारायणा, नारायणा, अरे तू सुद्धा असेच कर हो. तुझ्या पत्नीस सांगून ठेव की मी मेलो की तू पुनर्विवाह कर म्हणावं. की तू असे करतोस, तूच एका विधवेशी विवाह करतोस, म्हणजे तुझा सुद्धा उद्धार होईल. मामा, मामा मला माफ करा. माझ्या निर्णयामुळे जर तुम्हाला त्रास होणार असेल, मी माझा निर्णय मागे घेतो. मी हट्ट नाही करणार. तुम्हाला विधवा विवाह चुकीचा वाटतोय ना, ठीक आहे. तर मग मी त्यांना होकार कळवलेला नाही. मी तुम्हालाच आधी विचारलं. कृपा करा, शांत व्हा. अहो, तुम्ही का साफ करताय? द्या इकडे, मी करते. माझ्यामुळे कचरा झाला असेल तर तो मीच साफ करायला हवा. ज्योती, अरे या येळेला माघार घेतली पाहिजे असं नाही का वाटत तुला? आता फक्त आगीचे बोळे टाकले आहेत, उद्या समद घर जाळतील. एवढी हिंमत नाही त्यांच्यात आबा. असं कसं बोलतोस तू? माई, त्यांना जर हे करायचं असतं ना तर त्यांनी आजच केलं असतं. उगा धमकी आणि सूचना देत कशाला बसले असते. आबा, जो माणूस आपल्या मतावर ठाम असतो, ज्याचा स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो, तो कधीही कोणाचा जीव घेत नाही, कधीही कोणाच्या जीवावर उठत नाही आणि हे असलं काहीतरी करत नाही. बरं, हे त्यासनी लागू होत नाही र. तेच म्हणतोय मी. आज हल्ला झाला त्या अर्थी सनातनी मंडळींना हे कळून चुकलेलं आहे की त्यांच्याच विचारांमध्ये काहीतरी खोट आहे. आणि हा बदल जर समाजानं स्वीकारला तर त्यांचीच कोंडी होऊन बसेल. अरे पण लई भडका उडालाय. जरा दमानं घे की. असं समजा झटपट कसं होईल? थोडे दिवस सरू दे बाबा. माई, मी शांत बसलो की ते शांत होते. मी पाऊल उचललं की पुन्हा हेच घडेल. आपल्याला जो चांगला बदल घडायला हवाय, चांगला फरक पडायला हवाय, तो मी शांत बसल्यानं पडेल काय? नाही. पण हेच जर मी उशीर केला तर 5-10 नर्मदा त्यांचा जीव गमावून बसतील. त्याचं काय? अगं, एखादा रघुनाथ तयार होतो, हिम्मत एकवटत असतो, ती हिम्मत निघून जाईल. त्याचं काय? तू काळजी करू नकोस. तुला काहीही होणार नाही. आणि तुझ्या लक्षात आहे ना मी तुला काय सांगितलंय ते? आम्हाला अशा विरोधाची सवय आहे. रघु, मला ठाऊक होते बाळा की तू खूप गुणी आहेस. मोठ्या माणसांना मान देणारा आहेस, त्यांचा आदर्श बाळगणारा आहेस. मोठ्यांचे ऐकले की लहानांचे भलेच होते. उद्या जाऊ आपण त्यांच्याकडे आणि त्यास तुझा हा निर्णय ऐकवू. अगं, मी तुमच्यावर अजून ओझं होऊन राहू शकणार नाही. म्हणून मी हे घर सोडून चालले आहे.
घाबरू नका. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न नाही करणार, पण इथे राहून मी तुम्हाला अजून त्रास देऊ शकत नाही. आम्हाला या गोष्टीचा त्रास वाटतच नाही. कुठलंही चांगलं काम सुरू केलं की त्यात अडथळे येणारच. तू कुठेही जाणार नाहीस, मी तुला जाऊ देणार नाही. तुमची जर इच्छा असेल की मी इथे राहावं, तर माझ्या लग्नाचा विचार सोडून द्या. सावकाश. मी जातो शाळेत. अहो, नर्मदा रात्रभर झोपलीच नाहीये. तिला सारखी अशी भीती वाटतेय की तिच्यामुळे आपलं घर कुणी पेटवून दिलं तर, आपल्यावर कुणी आघात केले तर, आणि याच भीतीमुळे ती लग्न करायलाही नकार देते. हेच तर मला पटत नाही. नर्मदाला म्हणाव, तुला काय हवं याचा विचार कर, त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा विचार करू नकोस. आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून राहिलो तर जगणार कसं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सावित्री, तिला जास्त अंजारू गोंजारू नकोस. तू स्वतः जशी कणखर आहेस तशीच तिला कणखर बनव. पुढं स्वतःचा संसार करताना हा कणखरपणाच तिच्या कामी येणार आहे. हो, बरोबर आहे तुमचं, पण घर संसार हे खूप लांबचं आहे. आधी लग्न तर होऊ द्या. अजूनही रघुनाथाचा होकार काही आलेला नाही. आणि तो येणारही नाही. काय रे हे धाडस तुझे जोत्या? मलाच धोबी पछाड डाव टाकलास की? मी कसला डाव टाकला? अरे तुझ्या या अगोचरपणाला मीच जास्त विरोध करणार हे ठाऊक होते तूच. त्यामुळे तू माझ्याच भाच्याला फितूर केलास. अरे लहान आहे तो, समज नाहीये त्याला, त्याचे कान भरलेस तू. रघुनाथ हा तुमचा भाचा असूनही समंजस आहे. आणि तो लहान नाही, त्याला त्याची स्वतःची मतं आहेत, स्वतःची बुद्धी चालवण्याची अक्कल आहे आणि समाज सुधारण्याची स्वप्न आहेत. म्हणून तो स्वतः माझ्याकडे आला होता. नाही 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 नाही, ही सुधारण्याची स्वप्न नव्हे, ही बिघडण्याची स्वप्ने आहेत. वाईट विचार, वाईट संगत माणसाला चटकन आकर्षित करते. म्हणजे जसे एखादे व्यसन असते ना, ते तरुणांना लगेच आकर्षित करते. तद्वतच तुझे कार्य त्याच भुरळ घालणारे ठरले. अरे हा त्याचा नव्हे, त्याच्या वयाचा दोष आहे. आणि तू नेमके हेच हेरून मला अद्दल घडवण्यासाठी त्याचा वापर करून घेतलास. तुम्हाला अद्दल घडवण्यात मी माझा वेळ का वाया घालवेन? तेवढा मोकळा वेळ माझ्याकडे नाही. पण या निमित्तानं समाजातला एक अत्यंत दुर्लक्षिला गेलेला विषय असा अचानक समोर आला. आपल्याकडे बालविवाह होतात हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. अगदी तुमच्या वयाची माणसं सुद्धा पाळण्यातल्या लहान मुलींशी लग्न करतात. आता या लहान मुली लवकरच विधवा होणार हे कोणी सांगायला नको. आणि मग या विधवा झालेल्या मुलींचा गुन्हा काय आहे? रघुनाथाचे लग्न पाळण्यातल्या एखाद्या बालविधवेशी लावून देणार होतास का? अच्छा, म्हणजे रघुनाथाचं लग्न एखाद्या पाळण्यातल्या बालविधवेशी लावलं तर त्याला तुमचा विरोध नाही असंच ना? हे बघ, तू शब्दांचे खेळ माझ्याशी खेळू नकोस. जर का तू माझ्या भाच्याला हा विधवा विवाह करायला लावलास तर मी तुझ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करेन. पण गुन्हा काय सांगणार? मी रघुनाथावर कुठलंही दडपण आणलेलं नाही. जो काही निर्णय आहे तो त्याचा त्यानं घ्यायचा आहे.
रघुनाथा, मी म्हटलोच होतो तुला, तुझ्या विवाहाला विरोध सर्वात पहिल्यांदा तुझ्या घरातून सुरू होणार. तुझ्या बोलण्यावरून असं वाटत होतं, तुझ्या आविर्भावावरून असं वाटत होतं की तू संघर्षाला तयार आहेस. पण आता ह्यांचा आविर्भाव पाहून मला असं वाटतंय की तू ह्यांच्या पुढे हात टेकलेस. तुझ्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की तुझ्या मनात समाज सुधारण्याची काही स्वप्न आहेत. पण तो माझा अंदाज चुकला म्हणायचा. तू पुन्हा तुझ्या सुधारकी शब्दात त्याला अडकवू नकोस. ही जी अनिष्ट प्रथा तू सुरू करू पाहतोयस ना, ती महागात पडेल. माझा विधवा विवाहाला प्रखर विरोध आहे आणि तो राहणारच. तर मग मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, फौजदारी गुन्हा. केशव भट, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, विधवा विवाह हा आता कायदा झालेला आहे. त्यामुळं तुमच्यासारखं कोणीही, तुम्ही किंवा तुमच्या पक्षातले कोणीही विधवा विवाहाला विरोध करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तो बंद पाडू शकत नाहीत. आणि कायदा मोडणाऱ्याला गुन्हेगार समजतात. तेव्हा विवाहाला विरोध करण्याची स्वप्न सोडून द्या, दुसरी काहीतरी वाट धरा. आणि आता राहिला नर्मदेचा विषय, तर नर्मदेचा विवाह होणारच. रघुनाथ नसेल तर दुसरं कोणी असेल, ज्याला समाजाची चाड आहे असं कोणीही तयार होईल. पण हा विवाह होईल. काळ्या दगडावरची रेख आहे. या केशव भट आत्ता येत आहेत. कालपासून अदृश्य झाले होते. हो, केशव भट साधना करत असतील की तपश्चर्या. काशीवरून शंकराचार्य येऊन त्यांना पदवीच देणार आहेत, शास्त्री नाही तर पंडित यांची. केशव भट, त्यावेळी आपण तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू बरे. विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे केशव भट असे म्हणत धर्मसभेत माझ्या नावाचा का उद्धार होतो आहे हे कोणी सांगेल का? मग खरं म्हणजे आम्ही तुम्हाला साष्टांग दंडवतच घालावायस हवा. तो केवढे महान कार्य करताय तुम्ही, त्यातच व्यस्त असाल ना. म्हणूनच कालची कामगिरी मला एकट्याने पार पाडावी लागली. एकट्याने पार पाडावी लागली म्हणजे काय कुदळ घेऊन जमिनीत खड्डा मारायचा होता? फक्त माणसं लावून काम करवून घ्यायचे होते त्यांच्याकडून. कधी नव्हे ते एकट्याने एखादी कामगिरी केली तेवढे ऐकवून दाखवतायत. मग गोपू भटास कशाच दोष देताय? खरं म्हणजे धर्म रक्षणासाठी कुठल्याही सबबी न सांगता तुम्हाला धावत जावायस हवे, पण नाही गेलात. कारण तुम्हाला वाईटपणा घ्यायचा नव्हता ना. बरोबर आहे. ओ, घरातच सोयरीक जुळते म्हटल्यावर हे कोणी सांगितले तुम्हास? गोपू भट, ही लावालावी तुम्हीच केलीत ना. एक कामगिरी काय फत्ते केली, तुमची एवढी मजल गेली. म्हणजे इतकी वर्ष धर्मरक्षणासाठी मी एकटा लढलो, विरोध केला, ते विसरलात तुम्ही सारे. मग ठीक आहे, काही बोलण्यातच अर्थ नाहीये. थांब केशवा. जर रघुनाथाने चुकून सुद्धा त्या विधवेशी लग्न केले, तसे काहीही होणार नाहीये. कारण मी जोत्याला आत्ताच ताकीद देऊन आलोय. आणि रघुनाथ तर काल रात्रीच मुठीत आलाय माझ्या. असे तुम्हास वाटते हो केशव भट, पण रघुनाथाचे रक्त सळसळते आहे. त्या रघुनाथावर लक्ष ठेव, नाहीतर त्याचे परिणाम तूच भोगावे लागतील. बघा कसे रागाने बघतायत बघा. यांना कोणीतरी सांगा आता निघा. पण जी समज दिली आहे ती लक्षात ठेवा.